नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला काय बघायचंय? साधारण व्याज मधला एक टाइप बघायचा आहे. साधारण व्याज जे की तुम्हाला टॉपिक आहे सिंपल इंटरेस्ट, बरोबर? सिंपल इंटरेस्टचा आपल्याला अप्रोच बघायचा आहे की आपण त्याला एकदम फास्ट पद्धतीने कसं सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यातच आपण काय केलं, एक सिंपल इंटरेस्ट मधला हे टाइप उतरलेला आहे. क्वेश्चन बघा कसा आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की सिंपल इंटरेस्ट मध्ये जे व्याज असते, जे रेट असते, ते दरवर्षी सेम पद्धतीने वाढत असते. एकच फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला लावायची गरज नाही, पीआरटी करायची गरज नाही, काहीच नाही. कसे उडवायचे? आता हे टाइप बघा काय म्हणते क्वेश्चन. 18 वर्षामध्ये पहिल्यांदा काय करा, तुम्ही कॉन्सेप्टला नीट समजून घ्या, ठीक आहे. त्यानंतर ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्ही 2-2 सेकंड मध्ये उडतात ऑप्शन बघून, बरोबर. 18 वर्षामध्ये 3 गुणा व्हायले. मला सांगा, कुठली पण राशी जर 100% असेल आणि तिला 3 गुणा व्हायचं म्हणजे 300% झाली, ती आपलं काय झालंय 200% न वाढायली ही राशी जर बघायला गेलं तर. कारण त्याच्यामध्ये 100% जे आहे ना, ते काय आपलं प्रिन्सिपल आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये 200% व्हायली म्हणजे झालं काय मुळामध्ये, याचा अर्थ काय होते, जर 3 गुणा म्हणलं 300 टाइम वाढायली तर 2च गुणा वाढायली. म्हणजे 100 न आपल्याला काय करायचंय, ते कमी करायचंय. का? कारण त्याच्यामध्ये 100% इन्क्लूड आहे, काय प्रिन्सिपल, बरोबर. तर मला सांगा, जर 4 गुणा म्हणलं असेल तर 300% घ्यायची, 5 गुणा म्हणलं तर 400% घ्यायची. म्हणजे मुळामध्ये अर्थ काय याचा, की 100 न आपल्याला कमी घेत राहायचं. जेवढे टाइम्स वाढायले त्याच्या 100 बाजूला साईडला काढून आपल्याला काय करायचंय, तिथं SI घ्यायचं आहे, बरोबर. आता बघा क्वेश्चनला लावण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे. 18 वर्षामध्ये आपने आपका 3 गुणा, 18 वर्षामध्ये किती व्हायली भाई, 200% न वाढायली, बरोबर. काय म्हणते पुढे, उसी व्याज दर पर त्याच रेट न धन का अपने आप का 19% 19 टाइम्स 19 वेळा किती वर्षामध्ये होईल. क्वेश्चन एकदम इझी आहे, टाइप एकदम इझी आहे, काहीच करायचं नाही, कुठला फॉर्म्युला लावायचा नाही. 19 गुणा म्हणजेच काय होणार आहे भाई, 1800 गुणा वाढणार आहे. किती गुणा वाढायली ही, 1800 गुणा. मला सांगा ही ह्याचं किती मल्टिपल आहे, 200 1800च्या किती मल्टिपल आहे, तर 9 ने ह्याला मल्टिपल होते, बरोबर. म्हणजे 9 गुणाकारामध्ये, आणि इकडं 9नच आपल्याला काय करायचंय, मल्टिपल करायचंय. कशाचं, 18 9 162. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, 162. 162 वर्षामध्ये तीच राशी 1800 गुणा होईल, म्हणजे 19 टाइम न काय होईल, वाढेल, बरोबर. तर तसं बघा, आता ह्याला कसं करू शकतो. 17 वर्षामध्ये आपने आपका 3 गुणा, 17 वर्षामध्ये 3 गुणा म्हणजे 200% न वाढली, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणते, 17 गुणा कितने वर्ष में होगी. 17 गुणा म्हणजे 100 ने एक कमी घ्यायचं आपल्याला. आता ह्याचं मल्टिपल बघायचं, कितीचं मल्टिपल आहे, 8चं मल्टिपल आहे, तर इकडे पण काय करायचंय, 8चं मल्टिपल देऊन टाकायचंय. तर 17 8 किती होतात आपले, 136 होतात, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा काय म्हणते, कोई धनराशी 19 वर्ष में आपने आपसे 3 गुणा. 19 वर्षात काय व्हायली, 3 गुणा व्हायली, म्हणजे 200% न वाढायली. किती वर्षामध्ये 21 गुणा होईल हे विचारले. 21 गुणा म्हणजे 2000%, 100% प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये, बरोबर. तर हे कितीचं मल्टिपल भेटायला आपल्याला, 10चं. तर इकडे पण आपल्याला काय करायचं, जे टाइम आहे आपला त्याला पण 10चं मल्टिपल करायचं. म्हणजे काय होणार आहे, 190 वर्षामध्ये ही काय होईल, 21 गुणा होईल ही राशी. जर तुम्हाला हे कॉन्सेप्ट कळाला असेल तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचंय, द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे. अशाच नवीन ट्रिक बघण्यासाठी, अशाच प्रत्येक आपल्या टॉपिकवर ट्रिक्स बनवायचे आहेत. इझी वे काय असला पाहिजे, राईट टू अप्रोच काय असलं पाहिजे एक्झामसाठी. तर ती एक्झाम कुठली पण असू द्या, RRB SSC आणि बँकिंग, कुठली पण एक्झाम असेल, राईट अप्रोच काय असला पाहिजे तेच आपल्याला हुडकायचं आहे. कारण काय आपल्याला टाइम कमी आहे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे, ठीक आहे.